हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या किंवा सेल्फ डेव्हलपमेंटच्या जर्नीवरती निघालेले आहेत, जे स्वतःमध्ये बदल घडून आपल्या लाईफमध्ये जबरदस्त अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, हॅपीनेस आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायचं. कारण की लाईफ इज ब्युटिफुल, आपल्याला हे लाईफ मिळालेलं आहे, ह्याला 100% प्रॉपर आपल्याला जगायचंय आणि पूर्णपणे लाईफचा एन्जॉय करायचंय. तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काही हॅबिट्स डेव्हलप करावे लागतील, जेणेकरून आपण लाईफमध्ये त्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकू. आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी 10 पॉवरफुल हॅबिट्स सांगणार आहे तुम्हाला. आणि आपल्याला सगळ्यात विशेष म्हणजे 10च्या 10 एकदम आपल्याला हॅबिट्स आपल्यामध्ये आणायची गरज नाहीये. जस्ट एका महिन्याला तुम्ही एक जरी हॅबिट फॉलो करायला सुरुवात केली किंवा ऍड करायला सुरुवात केली तरी वर्षभरामध्ये ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे योगेश शहा, लाईफ अँड माइंडसेट कोच. आणि आजच्या व्हिडिओमधली पहिली हॅबिट, ही हॅबिट लाईफ चेंज करू शकते. पहिली हॅबिट म्हणजे ग्रॅटिट्यूड. स्टार्ट रायटिंग ग्रॅटिट्यूड स्टेटमेंट्स. ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण ज्या देवासाठी आभार व्यक्त करणं. एक पेन अँड पेपर घ्यायचा, सकाळी उठले की एक टेक अ पेन अँड पेपर. फक्त 5 मिनिट लागतात मित्रांनो ह्या गोष्टीसाठी. पण आपण दिवसभर भरपूर वेळा आपण कंप्लेंट करत असतो देवाकडं, मनातल्या मनात, की काय माझं लाईफ आहे, काय चाललंय माझ्या लाईफमध्ये, कुठलीच गोष्ट नीट नाही होत, कुठलीच गोष्ट चांगली नाही होत, माझ्याबरोबर खूप हे होतंय, माझ्याबरोबर खूप अन्याय झालाय, लोक चांगली नाही वागत, हे नाही माझ्याकडे, ते नाही माझ्याकडे, गाडी नाही माझ्याकडे, बंगला नाही, लॉट ऑफ थिंग्स, पैशाची चणचण आहे, लॉट ऑफ थिंग्स. ग्रॅटिट्यूड मध्ये आपण काय करतोय ना, नेमकं उलट करतोय. आपण त्या लिस्ट बनवतो, ती लिस्ट बनवतो एव्हरी डे मॉर्निंग. तुम्ही जर ही लिस्ट बनवली ना, आपण लॅक वरून अबंडन्स कडे आपली थिंकिंग जायला सुरुवात होते. स्टार्ट रायटिंग थँक यू गॉड फॉर अ हेल्दी बॉडी, थँक यू गॉड फॉर हेल्दी माइंड. आपण हजारो गोष्टी आपल्या लाईफमध्ये अशा आहेत की ज्याच्यासाठी आपण देवाचे आभार मानू शकतो. आपल्याला देवाने डोळे दिलेले आहेत. हजारो लाखो करोड लोकांना ते पण नाहीये. पाय दिलेत, हात दिलेत, असे मी हात वरती करतोय, असे करोडो लोक आहेत जगामध्ये जे असे हात वरती करू शकत नाही, कारण की त्यांच्याकडे हातच नाहीयेत. तर आपण थँक गॉड फॉर हेल्दी बॉडी, थँक गॉड फॉर हेल्दी माइंड, थँक गॉड फॉर माय जॉब. जो जॉब आज तुमच्याकडे आहे, कदाचित तुम्हाला तो जॉब आवडत नसेल आणि तुम्ही तुम्ही फार म्हणजे क्रिटिसाइज करत असाल किंवा फार तुम्ही सारखं सारखं त्याच्याबद्दल खराब बोलत असाल. पण कदाचित ते एखाद्याचं स्वप्न असू शकतं. तोच जॉब दुसरा एखादा शोधत असेल. त्याच्यामुळे पहिलं त्याच्यापेक्षा चांगला जॉब पाहिजे ना तुम्हाला, 100% बरोबर आहे तुमचं. त्याच्यापेक्षा चांगली सॅलरी पाहिजे ना तुम्हाला, 100% बरोबर आहे. पण आता जे आहे ना, त्याला थँक्स म्हणायला सुरुवात करा. देवा, थँक गॉड फॉर माय धिस जॉब, थँक गॉड फॉर धिस माय 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 बिझनेस, थँक गॉड फॉर माय बिझनेस. किंवा जे काय तुमचं काम आहे, थँक गॉड फॉर धिस अपॉर्च्युनिटी. तुमच्याकडे आता एक गाडी आहे, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर आहे, जी कदाचित जुनी झाली किंवा एवढी चांगली नाहीये, आणि तुम्ही खराब सारखं काय सारखं खराब म्हणताय त्या गाडीला, आणि तुम्हाला एखादी भारी गाडी घ्यायची इच्छा आहे. पण पहिलं थँक गॉड म्हणा, की देवा थँक गॉड फॉर दिस माय 2 व्हीलर. या गाडीसाठी, 2 व्हीलर साठी थँक गॉड की मला त्यांनी कधी पाडलं नाही, ऍक्सिडेंट नाही झाला किंवा काही मेजर काही लाईफमध्ये माझ्या झालं नाही, तिने मला साथ दिली इथपर्यंत. ज्या वेळेस आपण एक लिस्ट बनवतो ना, रोज सकाळी 10 ते 12 गोष्टी, 15 गोष्टीची लिस्ट बनवा. थँक गॉड फॉर माय फॅमिली, थँक गॉड फॉर माय किड्स, थँक गॉड फॉर माय वाईफ, थँक गॉड फॉर माय पॅरेंट्स, थँक गॉड फॉर माय मदर इन लॉ, फादर इन लॉ, थँक गॉड फॉर माय. ज्या गोष्टींसाठी तुम्हाला आपल्या लाईफमध्ये असे हजारो ब्लेसिंग्स आहेत, तुम्ही त्याची लिस्ट बनवा. आणि ती एक रोज सकाळी 10 ते 15 गोष्टी लिहा. आणि दिवसभरातून ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस 1-2 वेळा अजून ते वाचा. संध्याकाळी रात्री झोपताना वाचा, लागलं तर दिवसभरातून 1-2 वेळा वाचा, म्हणजे दिवसातून 3-4 वेळा वाचा. हार्डली 2-3 मिनिटाचं काम आहे. पण इट विल टेक यू इन टू कम्प्लीट फ्रॉम लॅक टू अबंडन्स मेंटॅलिटी. लॅक मेंटॅलिटी मधून अबंडन्स मेंटॅलिटी मध्ये ती तुम्हाला गोष्टी घेऊन जाईल मित्रांनो. तर ही एक नंबर 1ची हॅबिट तुम्ही डेव्हलप करा आणि पहिले 30 दिवस करा आणि मला सांगा की तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आता फक्त एकच छोटस स्टेटमेंट लिहा, ते म्हणजे थँक यू गॉड. बस.
कारण की आपल्याकडे लाईफमध्ये मल्टिपल थँक्यू म्हणण्यासाठी गोष्टी आहेत. तर फक्त कॉमेंट बॉक्समध्ये एवढी एकच गोष्ट लिहा, थँक्यू गॉड, किंवा देवा तुझे आभारी आहे, देवा मी तुझे थँकफुल आहे, देवा आय एम थँकफुल टू यू, गॉड आय एम थँकफुल टू यू. काही पण एक स्टेटमेंट लिहा, सिम्पल, थँक्यू गॉड, सिम्पल. ज्यावेळेस आपण ऍप्रिशिएट करतो ना, ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये अजून वाढते. जी गोष्ट तुम्ही ऍप्रिशिएट कराल ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अजून वाढेल. त्यामुळं जे देवाने दिलंय ते पहिलं ऍप्रिशिएट करायला सुरुवात करा. दुसरी नंबर टू ची गोष्ट म्हणजे मूव्ह युअर बॉडी, म्हणजे तुमची बॉडीची हालचाल ठेवा. आपली जी ह्युमन बॉडी आहे ना, ही हालचाल, हे जे जॉईंट्स आहेत हे हालचाल करण्यासाठी ठेवलेली आहे. जर आपण एकाच जागी बसून राहिलो किंवा जर हालचाल नसेल बॉडीला, तर आपलं माइंड आणि आपली बॉडी दोन्ही पण ह्याचं काम कमी होऊन जाईल. त्याच्यामुळं वॉक, स्विम, रन, थोडंसं एक्सरसाइज करा, काही ऍक्टिव्हिटी, योगा, मेडिटेशन, डू समथिंग. पण डू समथिंग रेग्युलरली, कन्सिस्टंटली, आठवड्यातून 5 दिवस का होईना, पण व्यायाम करा, रनिंग करा, चाला, डू समथिंग. आणि त्याचा बेनिफिट काय होईल आपल्याला माहितीये, की आपली बॉडी आणि आपलं माइंड हे दोन्ही पण तल्लक राहील. आणि जिथं आपली बॉडी आणि माइंड इन कनेक्शन आहे, इन सिंक आहे, तिकडं आपण चांगल्या चांगल्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला सुरुवात करतो. फक्त बॉडीच नाही तर माइंड पण आपलं एकदम हेल्दी असणं पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस चालतो किंवा पळतो, आपण व्यायाम करतो, त्याच्याने आपल्या माइंडमध्ये चांगले केमिकल्स तयार होतात, गुड केमिकल्स सिक्रेट होतात. जसं एक डोपामिन आहे, तसे चांगले केमिकल्स सिक्रेट होतात जे आपल्याला हॅपीनेस देतात. आणि चांगल्या त्याच्यामुळे आपण आपला मूड चांगला राहतो आणि दिवस चांगला जातो. आणि एक दिवस चांगला गेला, एक आठवडा, रोजच्या दिवसावर जर आपण फोकस केला तर आपला आठवडा चांगला जाईल, महिना चांगला जाईल आणि वर्ष चांगलं जाईल. आणि जर तुम्ही हॅप्पी असाल, आनंदी असाल, तर नॅचरली तुम्ही चांगल्या गोष्टींना तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला सुरुवात करा. इट इज व्हेरी व्हेरी नॅचरल थिंग. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पहिली गोष्ट जी आजकाल आपण करतो ते म्हणजे पहिला आपण आपला मोबाईल चेक करतो, आपण इंस्टाग्राम चेक करतो, आपले व्हॉट्सअप चेक करतो, आपण फेसबुकवर जातो, आपण काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो पहिला मोबाईल हातात घेऊन. पण प्रॉब्लेम काय होतो, तो मोबाईल, तो व्हॉट्सअप, तो जे ईमेल आहे किंवा जे काही ते इंस्टाग्रामचे व्हिडिओज किंवा जे काय, ते तुमच्या दिवसाची दिशा ठरवतात. आपण नाही ठरवत आहे. आज आपण ठरवतच नाही आपल्या दिवसाच्या थॉट्सची दिशा. एखादा आपला काहीतरी मित्र आहे किंवा काही कोणी एखादा हिरो, हिरोईन, ऍक्टर ऍक्ट्रेस, त्यांचं त्यांची लाईफस्टाईलचं काहीतरी दाखवलंय, आपण पाहतो, कम्पेअर करतो आपलं लाईफ आणि त्यांचं लाईफ, आणि ते किती सुखात आहेत आणि ते आपण कुठं आहोत, आणि आपण, आणि इमिजिएटली आपण एक निगेटिव्ह पॅटर्न मध्ये निघून जातो. आपला माइंडसेट निगेटिव्ह होऊन जातो. ते लोक ठरवतात आपल्या ह्या सगळ्या गोष्टी, आणि आपला माइंड आपण त्यांच्या हातामध्ये देऊन टाकतो. त्याच्यामुळे उठल्या उठल्या पहिला अर्धा पाऊण तास, 1 तास, जितकं शक्य होईल तितकं मोबाईलला हातच लावू नका सकाळी. पहिल्यांदा उठल्या उठल्या लगेच ऍटलिस्ट 1 आवर फर्स्ट आपल्या माइंडवरती काम करायला सुरुवात करा. मित्रांनो, इनफॅक्ट मी ऍज अ माइंडसेट कोच, मी माझ्या कम्युनिटी मधल्या लोकांना हेल्प करतो, गाईड करतो. मी माझ्या मिशनवरतीच आहे, की लोकांना त्यांच्या लाईफमध्ये अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, हेल्थ, हॅपीनेस ह्या गोष्टींना अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करणं, आपल्यातलं पोटेन्शियल बाहेर काढणं. आपण, देवाने आपल्याला इतकं पॉवरफुल पोटेन्शियल दिलेलं आहे, त्याच्यासाठी मी सपोर्ट करतो माझ्या कम्युनिटीला. तुम्ही, आणि आपला जो पॉवरफुल सबकॉन्शियस माइंड आहे किंवा आपलं जे इमॅजिनेशन, हे जे गॉड गिव्हन गिफ्ट्स आहेत, आपण जर त्याचा वापर केला तर आपल्या लाईफमध्ये किती चेंज होऊ शकतात. कसं आपण या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपली लाईफला जबरदस्त इम्प्रूव्ह करू शकतो, ते मी माझ्या कम्युनिटीमध्ये शिकवतो. तर तुम्हाला जर त्याचं वेबिनार ऐकायचं असेल तर 2 तासाचं वेबिनार हे कम्प्लिटली फ्री आहे. इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची व्हॉट्सअप लिंक मिळेल. तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊन माझ्या अपकमिंग वर्कशॉपमध्ये तुम्ही अटेंड करू शकता. तर बिकॉज आपलं माइंड खूप पॉवरफुल आहे, पण ते एकतर आपलं शत्रू पण आहे आणि आपला मित्र पण आहे. आपण त्याचा यूज कसा करतोय ह्याचं समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. चौथी हॅबिट आहे ती म्हणजे रीड किंवा लर्न समथिंग न्यू एव्हरी डे. एखादं पुस्तक घ्या आणि रोज 2 पानं, 4 पानं का होईना वाचायला सुरुवात करा. रोज, एव्हरी डे, एव्हरी डे, रोज. आणि
जे आवडलेली वाक्य आहे त्याच्या खाली हायलाईट करा. तुम्ही मार्कर घेऊ शकता, हायलायटर घेऊ शकता किंवा रेड बॉल पेनने हायलाईट करा. जे आवडले ते चांगलं आवडले ते लिहायला सुरुवात करा. इनफॅक्ट मी माझ्या कम्युनिटीमध्ये जे लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मी बऱ्याचशा ह्या पुस्तकांच्या मधल्या ह्या नोट्स काढून त्यांना वाचून त्यांना शिकवतो, डेव्हलप करतो वीकली माझ्या कोचिंग मधून माझ्या कम्युनिटीमध्ये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी म्हणजे डेव्हलप करतोय. स्किल डेव्हलप करणं, पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, या गोष्टी मी करत असतो. तर त्याच्या म्हणजे लक्षात ठेवा की LEARN लर्न मध्येच अर्न आहे. EARN, LEARN मधला एल जर बाजूला काढला तर EARN राहतं, अर्न. म्हणजे लर्न मध्येच अर्न आहे. जेवढं तुम्ही जास्त शिकाल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तेवढंच तुमचं जास्त अर्निंग चांगलं होईल. पाचवी आणि अजून एक खूप महत्वाची अशी हॅबिट म्हणजे व्हिज्युअलाइज युअर फ्युचर डेली. असं म्हणतात, व्हॉट यू व्हिज्युअलाइज इंटरनली यू गेट इट एक्सटर्नली. म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ते गोष्ट बाहेर तुमच्या लाईफमध्ये ती तुम्हाला मिळेल जर तुम्ही सुरुवात आता अगोदरपासूनच त्या गोष्टीला तुम्ही व्हिज्युअलाइज करायला सुरुवात केली. तुम्हाला जसं लाईफ पाहिजे, ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पाहिजेत त्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात करा. त्या गोष्टींचा बद्दल तुमच्या आपण म्हणतो ना, आपल्या मनाच्या पडद्यावरती त्या गोष्टींना बघायला सुरुवात करा की मला हे बनायचं आणि ह्या दृष्टीने जर तुमची क्लॅरिटी असेल तर तुम्ही त्या गोष्टींना लवकर अट्रॅक्ट करू शकाल. जर धुक्यातून जर तुम्ही धोका आहे आणि त्याच्यातून जर तुमची कार चालवत असाल, बाईक चालवत असाल तर तुम्ही कॉन्फिडंट नसाल. पण जर धुकं निघून गेलं तर तुम्ही तुमची गाडी अतिशय कॉन्फिडंटली चालवू शकाल. का? कारण की तुम्हाला स्वच्छ एकदम छान दिसते आता. तसंच आहे, ज्या वेळेस आपण व्हिज्युअलाइज करतो की मला माझ्या लाईफमध्ये काय पाहिजे, क्लॅरिटी येते आणि त्याच्यामुळं आपण अनवॉन्टेड गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्या गोष्टी आपल्याला डिफोकस नाही करत. त्याच्यामुळं सेट क्लिअर क्लॅरिटी तुम्हाला येण्यासाठी की तुम्हाला आपल्याला लाईफमध्ये काय बनायचंय, काय पाहिजे, काय गोष्टींना आपल्याला, तर त्या व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा, पाहायला सुरुवात करा आपल्या मनाच्या पडद्यावरती. ही याला आपण 5 मिनिट लागतील तुम्हाला. सकाळी 5 मिनिट, संध्याकाळी 5 मिनिट जर तुम्ही दिले याला, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा होऊ शकतो आपल्या लाईफवरती. सहावी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं असोसिएशन. तुम्ही कोणाबरोबर राहताय, तुम्ही कोणाची संगत आहे तुमच्या बरोबर, हे तुमच्या लाईफला दिशा देतं. जर चांगल्या लोकांबरोबर राहिला, ग्रोथ ओरिएंटेड, ग्रोथ माइंडसेट, जे थिंक करतायत, मोठे चांगले विचार करतायत, चांगल्या गोष्टींचा विचार करतायत, तशा लोकांबरोबर तुम्ही राहिला तर तुम्ही पण त्यांच्यासारखेच बनाल. आणि जर आपलं असोसिएशन चांगलं नसेल तर आपण त्याच लोकांच्या सारखे बनू. इनफॅक्ट तुम्ही कसे असाल 5 वर्षानंतर ते दोन गोष्टींवरती ठरतं. एक म्हणजे तुम्ही कोणत्या टाईपची पुस्तकं वाचता आणि दुसरी म्हणजे तुम्ही कोणत्या टाईपच्या लोकांबरोबर राहता. ह्या दोन गोष्टी ठरवतात की आजपासून 5 वर्षानंतर आपण कुठं असू. त्यामुळं चांगल्या टाईपची पुस्तकं किंवा चांगल्या टाईपची लोकांबरोबर राहणं इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की आपलं असोसिएशन कसं आहे, आपण कोणत्या टाईपच्या लोकांबरोबर राहतोय. कारण की संगत आपण म्हणतो ना फार इम्पॉर्टंट आहे. तर ते तुमच्या लाईफला डिरेक्शन देईल. एक तर एकदम जबरदस्त आपण कुठे निघून जाऊ किंवा मग चुकीच्या लोकांबरोबर राहिलो तर आपण आपलं लाईफला वेगळीच दिशा मिळते मित्र. त्यामुळे तुमचं असोसिएशन, आपण आपल्या लहान मुलांबद्दल खूप केअर करत असतो की हे कोणाच्या संगतीत आहे, काय आहे. आपण जातो स्कूलमध्ये जातो, पाहतो बऱ्याच वेळा, पण आपण स्वतःबद्दल विचार नाही करत एवढा की मी कोणाच्या संगतीत राहतो. ते सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे की आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं व्हेरी इम्पॉर्टंट. सातवी आणि महत्वाची गोष्ट अजून एक म्हणजे आपल्या दिवसाच्या प्रायोरिटीजला सेट करा की कोणती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की दिवसभरामध्ये 100 गोष्टी असतात, पण त्यातली महत्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत, त्याला म्हणतो ना 80-20 परेटो प्रिन्सिपल. तर ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. समजा 10 गोष्टी असतील तर त्यातल्या टॉपच्या 2 किंवा 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या व्हायलाच पाहिजेत, ज्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत, त्या गोष्टींवरती जास्त फोकस करा. तुम्हाला जर पहिल्या 2 गोष्टींवरती जर फोकस केला तर तुम्हाला 80% रिझल्ट येतो. 80-20 परेटो प्रिन्सिपल म्हणतात मित्रांनो त्याला. तर त्यामुळे तुमच्या त्या प्रायोरिटीज वरती लक्ष द्या की बाबा मला कारण की जर तुमच्या बॉटमच्या 2-3 गोष्टींवर तुम्ही फोकस केला ना तर तुम्हाला फक्त 20% रिझल्ट येईल. कारण की त्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी नाहीयेत, त्या नाही झाल्या तरी चालतील
किंवा त्या डेलिगेट दुसऱ्याला करायला सांगू शकतो. पण पहिल्या ज्या टॉपच्या 2 गोष्टी 3 गोष्टी आहेत ना, त्या आपण स्वतः आणि महत्वाच्या गोष्टी आहेत त्या करणं फार इम्पॉर्टंट आहे. तर त्या सवय लावा की लिस्ट आदल्या दिवशी रात्रीच उद्या काय काम करायचं त्याची एक लिस्ट बनवा आणि त्याप्रमाणे कामाला उद्या सकाळी उठल्यावरती आपल्याला विचार करायची गरज नाही पडत. आदल्या दिवशीच आपले रेडी आहे काम. 8वी गोष्ट म्हणजे एक रोज 10 मिनिट प्रॅक्टिस माइंडफुलनेस. म्हणजे काय की 10 मिनिट ना शांत बसायची सवय लावा. एक 10 मिनिट सकाळी उठल्या उठल्या किंवा ज्यावेळेस जमल रात्री झोपण्याच्या अगोदर ज्या वेळेस शक्य असेल 10 मिनिट सिट क्वाइटली एकदम शांत. मोबाईल फोन बाजूला कोणाचेही डिस्टर्ब नाही. फक्त 10 मिनिट शांत बसा. आपलं माइंड इतकं पॉवरफुल आहे की तुम्हाला जर रोज जर सवय लागली तर तुम्हाला हळूहळू हळूहळू इतक्या चांगल्या क्रिएटिव्ह आयडियाज मिळतील की ज्या तुमच्या लाईफला ट्रान्सफॉर्म करून टाकतील. आणि याला फक्त हार्डली 10 मिनिट्स द्यायचे. फक्त 10 मिनिट रोज एका जागी शांत बसून राहायचं आणि कुठलाही काही म्हणजे प्रेशर करायची आणायची गरज नाही की मला माझे थॉट्सला थांबवायचंय वगैरे काहीही नाही. जस्ट सिट. कितीही थॉट्स येऊ द्या काही तुम्ही थांबवू शकत नाही. ते थॉट्स येतच राहणार आहेत. त्यामुळे डोंट ट्राय. हळूहळू हळू त्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. पण यू जस्ट सिट. सवय लावा 10 मिनिट मोबाईल वगैरे सगळं बंद. नोटिफिकेशन इनफॅक्ट मोबाईल बंद करा किंवा एरोप्लेन मोडवरती टाका. पण 10 मिनिट माइंडला स्थिर ठेवा. शांत राहा. तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या म्हणजे कल्पना सुचायला सुरुवात होतील. खूप चांगल्या चांगल्या आयडियाज मिळतील तुम्हाला. त्या माइंड मधूनच सगळ्या सबकॉन्शियस माइंड मधूनच चांगल्या आयडियाज आपल्याला मिळत असतात. त्याच्यानंतर 9वी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. परफेक्शन नाही. आपण परफेक्शन 100% कुठल्याही गोष्टीत परफेक्ट नाही होऊ शकत. तर त्यामुळे डोंट डोंट फोकस ऑन परफेक्शन. फोकस ऑन कन्सिस्टन्सी. तर आपण बघा आता जानेवारी महिना आला की आपण सगळेजण जिम करणार हे करणार ते करणार आणि 15 जानेवारी नंतर आपण बंद करून टाकतो बऱ्याच वेळा. खूप वेळा असं होतं की आपण काहीतरी रिझोल्युशन घेतो किंवा मला तर या वर्षात मी हे करणार आणि थोड्या दिवसानंतर आपण थांबतो. थांबण्यामुळेच खूप नुकसान होतं कारण की मोमेंटम ब्रेक होऊन जातं पूर्ण. त्याच्यामुळं डोंट वरी अबाउट द परफेक्शन किंवा अतिशय परफेक्ट झाल्यानंतर मी पूर्ण शिकल्यानंतर करायला सुरुवात करायला. नो, डोंट वरी अबाउट इट. स्टार्ट डुईंग इट. जे काय तुमच्या इच्छा आहे तुम्हाला करायची इच्छा आहे आणि कन्सिस्टंटली हळूहळू हळू. जसं एखादं पुस्तक वाचायचंय तर रोज अर्धा पाऊण तास वाचायची गरज नाही. स्टार्ट विथ 15 मिनिट्सची सवय लावा. 15 मिनिटाची सवय लावा की बाबा रोज 15 मिनिट मी कन्सिस्टंटली आठवड्यातले 7च्या 7 दिवस रोज 10 मिनिट 15 मिनिट मी पुस्तक वाचेल. हळूहळू तुम्हाला इंटरेस्ट वाढला तुम्ही अजून हळूहळू थोडंसं वाढवू शकता वेळ. पण एकदम मी एका सिटिंग मध्येच वाचून टाकल किंवा डोंट डू दॅट. कारण की तसं होणार पण नाही ना आपण ते ग्रास पण एवढं करू शकणार नाही. तर कन्सिस्टन्सी कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जे काय तुमचे ड्रीम आहे डिझायर आहे तुम्हाला जे काय अचीव्ह करायचंय कन्सिस्टंटली कीप ऑन डुईंग इट. कीप ऑन डुईंग इट. कीप ऑन डुईंग इट. थांबू नका मध्ये. थांबलात डाऊट घेतलात थांबलात की पूर्ण मोमेंटम डाऊन होऊन जातं. त्यामुळे कीप ऑन डुईंग इट. कीप ऑन डुईंग इट. कुठं ना कुठंतरी तुम्हाला ते यश मिळतंच बरोबर. पण असं म्हणतात ना हे क्या कहिए उसे जो बैठ गया थक कर ठीक मंजिल के सामने. म्हणजे अशा माणसाला काय म्हणायचं जो थकून थांबून गेला आणि मंजिल त्याची जे त्याचं ड्रीम होतं समोरच होतं. बऱ्याच वेळा असं होतं की आपण अजून थोडा प्रयत्न केला असता अजून थोडा प्रयत्न केला असता तर आपल्याला सक्सेस नक्की मिळालं असतं. त्यामुळं डोंट वरी अबाउट इट. कीप ऑन डुईंग इट. हा एकच रस्ता आहे. हा एकच वे आहे कुठल्याही लाईफमध्ये सक्सेस अचीव्ह करण्याचा की कन्सिस्टन्सी इज द की. कन्सिस्टन्सी इज द मॅजिक फॉर्म्युला. मॅजिक पिल तुम्ही म्हणा. लास्ट मी सांगल ही एक हॅबिट लावा स्वतःमध्ये की हा विचार करू नका की लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे का नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वतःवरती विश्वास डेव्हलप करा. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. माझा स्वतःवरती विश्वास आहे. जग पण केव्हा तुमच्यावरती विश्वास ठेवल माहितीये जर तुमचा तुमच्या स्वतःवरती विश्वास असेल तर. जर तुमचा स्वतःवरतीच विश्वास नाही तर लोक पण तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळं जस्ट स्टार्ट स्पीकिंग अबाउट इट. स्टार्ट स्पीकिंग अबाउट इट. जे तुम्हाला पाहिजे तसं बघायला सुरुवात करा. आरशासमोर उभा राहा 5 मिनिट. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड. आपण म्हणतो ना देव काय खराब वस्तू बनवणार नाही. गॉड डज नॉट मेक जंक असं म्हणतात. तर
देवाने मला बनवलेले तर आय एम दी बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड. मी देवाची बनवलेली सगळ्यात सुंदर क्रिएशन आहे. आय एम पॉवरफुल, आय एम मायटी, आय कॅन डू इट, आय कॅन आय कॅन हॅव ऑल द थिंग्स. मी सगळ्या गोष्टींना अचीव करू शकतो, मी करू शकतो, माझ्यामध्ये ती ताकद आहे. स्वतःबद्दल चांगलं बोलायला सुरुवात करा, स्वतःला ऍप्रिशिएट करायला सुरुवात करा, स्वतःवरती प्रेम करायला सुरुवात करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती बिलीफ ठेवा, स्वतःवरती फेथ ठेवा. आपण दुसऱ्यांवरती खूप विश्वास ठेवतो, दुसऱ्यांवरती आपला खूप विश्वास असतो, आपण स्वतःबद्दल कॉन्फिडेंट नसतो. आणि जर आपण स्वतः कॉन्फिडेंट नसल तर लोकांनी आपल्यावरती का कॉन्फिडन्स दाखवावा. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे बिलीव्ह इन युअर सेल्फ. अँड आय स्ट्रॉंगली 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 बिलीव्ह इन यू. त्याच्यामुळे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. असं लिहा, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. स्टार्ट इन कॉमेंट बॉक्स, राईट इन कॉमेंट बॉक्स, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आणि सुरुवातीला सांगितलं होतं की थँक्यू गॉड, हे पण जरूर लिहा. आणि दुसरे कॉमेंट लिहा, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज मी बनवत असतो ज्याने आपल्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. मित्रांनो, तुम्हाला जर वेबिनार अटेंड करायचं असेल तर जरूर व्हॉट्सअपची लिंक आहे, तुम्ही व्हॉट्सअपच्या लिंकवरती कनेक्ट होऊन तुमच्या स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंट जर्नीला सुरुवात करू शकता, ट्रान्सफॉर्म करू शकता आपल्या लाईफला. तर थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.